1 जून 2006 या दिवशी संघ मुख्यालयावर झालेला दहशतवादी हल्ला परतवून लावणाऱ्या तत्कालीन पोलीस टीमची उपेक्षा झाल्याचं समोर आलंय। दहशतवादी हल्ल्याला प्राणपणाने तोंड देत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या पोलिसांना तत्कालीन सरकारने दिलेलं आश्वासन अजिबात पाळलेलं नाही। वन स्टेप प्रमोशन तर दूर राहिलं, साधं प्रमाणपत्रही मिळालेलं नाहीये। त्या टीममधील बहुतांश पोलीस निवृत्त झाले। निवृत्तीनंतर त्यांनी आपली कैफियत एबीपी माझाकडे व्यक्त केली आहे। संघ मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यावेळी मोठी चकमक झाली होती, शेकडो गोळ्या चालल्या होत्या, हातबॉम्बचाही वापर झाला होता। दहशतवादी अत्याधुनिक हत्यारांनी सज्ज होते, तर पोलीस निरीक्षक राजेंद्र तिवारी, त्यांच्यासोबतचे पोलीस उपनिरीक्षक अरविंद सराफ आणि मिथिलेश त्रिपाठी हे कोणत्याही पुरस्कार आणि सन्मानाविनाच अखेर निवृत्त झाले। राजेंद्रजी, मास्टरमाइंड मारला गेला, काय पहिली प्रतिक्रिया आहे? न्याय झाला, अखेरीस कर्माची फळं मिळाली त्याला? अगदी बरोबर। आतंकवाद्यांचा असाच हाल झालेला पाहिजे आणि मला खूप आनंद झालेला आहे ही बातमी ऐकून। आणि आतंकवाद्यांसाठी हाच एक मार्ग आहे। सैफुल्ला मारला म्हणजे संघ बिल्डिंगचा जो मास्टरमाइंड आहे तो 19 वर्षांनंतर का होईना, परंतु त्याला खात्मा झाला, तो मारला गेला, याचा खरंच आनंद म्हणाला आहे। फक्त एकच असं वाटतं की जर त्या 3 दहशतवाद्यांसोबत हा मास्टरमाइंड जरी असता तर त्यावेळेला आम्हाला 4 आतंकवादी मारल्याचं जे एक पुण्य जे मिळालं असतं किंवा जो आम्हाला एक आनंद मिळाला असता। खूप आनंद होत आहे आणि आमच्या जे टीम होती त्यांनी पण खूप आनंद व्यक्त केलेला आहे आणि त्या अज्ञात मारेकरीला ज्यांनी यमसदनी पाठवले त्याला खूप धन्यवाद। राजेंद्रजी, काय घडलं होतं त्या दिवशी रात्री? तुम्हाला काय टीप मिळाली होती आणि तुमची टीम त्या ठिकाणी कशी पोहोचली होती? काय घडलं होतं? किती गोळ्या, किती हँड ग्रेनेड चालले होते? आम्हाला अशी 8 ते 9 महिन्यापूर्वी माहिती मिळाली होती की नागपूरमध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो। त्यामुळे आम्ही सतत 8 ते 10 महिन्यापूर्वीपासून सतत 24 तास आम्ही पेट्रोलिंग करत होतो। इंटेलिजन्स मिळाला होता तसा? हो, इंटेलिजन्स मिळाला होता। आमचे वरिष्ठ अधिकारी त्यावेळेस SPS यादव साहेब होते, प्रभात कुमार साहेब होते। प्रभात कुमार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण अभियान सुरू होता। टोटल 8 ते 10 महिने आम्ही सतत त्या भागात पेट्रोलिंग करत होतो। आणि त्या दिवशी म्हणजे 1/6/2006 रोजी अचानक आम्ही नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करत असताना CA रोडवरून ते वाहन जाताना दिसले। डाऊटफुल वाहन होता, म्हणून आम्ही त्यांच्या पाठलाग केला आणि ते जेव्हा RSS मुख्यालयाकडे जाऊ लागले तेव्हा आमचा डाऊट आणखी वाढला आणि त्या गाडीला आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला। तेव्हा त्यांनी आमच्यावर अचानक फायरिंग केली। त्याचं उत्तर आम्ही दिल्यानंतर ते सगळे मारले गेले। आपल्याला दिलेलं काम इमानदारीने करायचं, प्रामाणिकपणे करायचं, आपल्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी आपण सतत राबायचं हेच एक मनात होतं। त्या उद्देशाने तो उद्दिष्ट आणि तेच उद्देश आमचा असल्यामुळे ते उद्दिष्ट सफल झालं आणि ते यमसदनी झालेत। त्यानंतर सगळे जे राजकारणी आहेत किंवा विरोधी पक्षनेता असतील, मुख्यमंत्री असतील, तत्कालीन मुख्यमंत्री असतील, बाकीचे राजकीय पक्षाचे अधिकारी असतील, इतर अधिकारी असतील, वरिष्ठ अधिकारी, ते सगळे आलेत आणि नंतर मग त्यामध्ये राजकारणांची चढाओढ सुरू झाली। आणि नंतर मग मोदी सरकार, त्यावेळा नरेंद्र मोदी साहेब गुजरातचे CM होते, त्यांनी 10 लाख रुपये दिले। त्याच्यानंतर मध्य प्रदेश सरकारने 10 लाख घोषणा केली। नंतर मग तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे विलासराव देशमुख यांनी 10 लाख रुपये घोषणा केली। हे सगळं चालू असताना कुठेतरी महाराष्ट्र सरकारने ज्या नागपूरच्या पोलीस टीमने या 3 आतंकवाद्याचा खात्मा केलेला आहे, यांना एक 1 स्टेप प्रमोशन देऊ, त्याच्यानंतर गॅरंटी मेडल देऊ, असं काही त्यावेळेला विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये घोषणा केल्यात। त्यांनी तिथे आपलं मत मांडलं। अशा प्रकारच्या बातम्या सगळ्या वाचायला मिळाल्यात, ऐकायला मिळाल्यात, पण त्या अनुषंगाने त्याची पूर्तता 19 वर्षानंतर सुद्धा तब्बल झालेली नाही। ती एक मनात खंत आहे की आपण जर होऊ शकतं आता या घटनेनंतर पुन्हा ते रिकॉल झालेलं आहे, तर होऊ शकतं की एक हिंदीत म्हण आहे, देर आहे दुरुस्त आहे, आता जर पुन्हा त्याची जर दुरुस्ती झाली तर आम्हाला आनंदच होईल। कोणत्याही प्रकारचा अवॉर्ड
गॅलेंट्री अवॉर्ड किंवा मेडल, इवन आमच्या कर्मचाऱ्यांना जे सोबत होते त्यांना DG इन्सिग्नियासुद्धा मिळालेला नाही आहे. मिथिलेशजी, साधा सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन की हे कामगिरी तुम्ही चांगली केली असं कधी नंतरच्या काळामध्ये तुम्ही पोलीस दलात त्याच्यानंतरही अनेक वर्ष कार्यरत होते, आता सेवानिवृत्त झाले, मात्र सेवानिवृत्तीपर्यंत या घटनेशी संबंधित कधी कागदावर शाबासकीची थाप मिळाली? अगदी बरोबर, काहीच नाही मिळालं. आणि माझी अपेक्षा आहे, सरकारने घोषणा केलेली होती आणि आम्हाला नाही मिळालं, आम्हाला त्याची खंत नाही दिलं त्यांनी. पण आमचे जे पोलीस खात्यातील इतर कर्मचारी आहे त्यांनी आमच्यासारखे असे काम करावे याकरिता त्यांनी कमीत कमी सर्टिफिकेट, प्रशस्तीपत्र किंवा ॲप्रिशिएशन लेटर तर दिलं पाहिजे. आता आम्हाला मेडल सोडा हो, एक सध्या प्रशस्तीपत्र नाही भेटलं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.